हॅलो, गुड इव्हनिंग. श्री स्वामी समर्थ. हा इव्हनिंगचाच व्हिडिओ आहे. म्हणजे 3:45-4 वाजले होते आणि मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केला होता. आणि हा माझा इव्हनिंग टू नाईटचा आजचा हा व्हिडिओ आहे. आणि मग मी ते किचनमध्ये मला चहा बनवायला ठेवला होता. पिकू बाहेर खेळायला गेला होता. मग मी माझ्यासाठी चहा ठेवला होता. तो पण बोलला होता, मम्मा मला पण थोडा ठेव म्हणून चहा. मग त्याला पण थोडासा ठेवला होता. तो रोज नाही मागत, कधीतरी चहा मागतो. मग मी देत असते त्याला चहा. मग त्याला मी बोलले होते की माझ्यासोबतच चहा पिऊन जा, मग मला भांडी पण घासायची आहेत. तो बोलला. मग त्याच्याबरोबरचे नंतर जे त्याचे फ्रेंड्स आहेत ते जातात ट्युशनला. हा नाही, पिकूला मी नाही पाठवत ट्युशनला, मी घरातच त्याला शिकवत असते. मग ते ट्युशनला जातात. मग त्यासोबत खेळायला कोण नसतं. मग मला बोलला, मम्मा मी खेळून येतो, तर नंतर मी येऊन चहा पितो म्हणून. मग मी त्याला थोडासा चहा ठेवला होता. मग मी इथे माझे चहा घेऊन बसत असते. मी पण रोज नाही चहा पीत, कधीतरी मन करतं मग मी चहा पीत असते. आणि मग इथे मी टी व्ही बघता बघता मग मी चहा पिऊन घेत असते. मी नुसता चहा पीत असते, पण हे फरसाण पिकूनच घेऊन ठेवलं होतं आणि नंतर ते लूज पडलं होतं. मग तो बोलला, मम्मा हे फेकून दे, खराब झालं. मी नंतर बोलले, नको राहू दे, मी खाते. मग नंतर माझा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर इथे मी माझ्या पॉकेटमध्ये पैसे होते ते ठेवत होते कपाटमध्ये. मी माझं इथे काम पण करत असते आणि मध्ये मध्ये टी व्ही पण बघत असते. मग काम पण पटापट होतं आणि आपलं पण मनोरंजन होतं आणि मन पण खुश राहतं काम करता करता. त्याच्यामुळे मी असंही करत असते. मग इथे माझे सगळी भांडी पण घासून घेत होते मी. हे दुपारचीच होती भांडी. ॲक्च्युली जेवण झालं आणि लगेच आमचे फॅमिली फ्रेंड्स आले होते. मग मी त्यांना चहा बनवून दिला. मग त्यांच्यासोबत थोडं बाहेर पण गेलो होतो. मग तिथून आले, मला लेट झालं मग घरी येऊन. नाहीतर मी दुपारी लगेच भांडी घासत असते.
आणि मग मी असं लेट झालं, मग मी आता चहा नंतर म्हटलं चहा पिऊन सगळी नंतर एकदमच भांडे घासून घेते. मग असं सगळं किचन ओटा वगैरे साफ करून घेतला आणि नंतर खाली पाणी सांडतं ते पण मी स्वच्छ. मग पिकू इथे खेळून पण आला होता. मग तो बोलला मम्मा मला चहा दे म्हणून. मग त्याला मी थोडासा गरम करून चहा देत होते. तुम्हाला एक तो बॉक्स पण दाखवत होता. मग त्याला पाणी दिलं प्यायला आणि त्याला बोलले हात धुवून ये. मग हात धुवून आला तो. मग मी त्याला चहा प्यायला दिला. नंतर तो बोलला मला फरसाण पण दे. ते लूज पडलेलं बोलत होता फरसाण दे. मग त्याला बोलले मी खाऊन टाकलं ते, तुला आता दुसरंवालं चांगलंवालं देते. मग मी त्याला फरसाण पण दिलं. मग तो चहा प्यायला बसला. मग मला बोललं होतं मम्मा मला गरम पाणी ठेवा आंघोळीसाठी, मी मातीत खेळून आलो आहे, मी घाण झालो आहे म्हणून. मग मी त्याला पाणी पण गरम करत ठेवलं होतं थोडंसं. आणि मग पूर्ण घरात मी झाडू मारून घेतला. असं पूर्ण कोपऱ्यात मी झाडू मारून घेत असते आणि आतमधला कचरा आतमध्येच भरत असते. आणि मग जे पॅसेज बाहेरचा आहे थोडासा तो झाडून घेऊन बाहेर एका कोपऱ्यात लावून ठेवत असते. मग तो दुसऱ्या दिवशी सकाळी झाडू लावून घेत असते आणि पूर्ण भरून मग कचरा फेकून येत असते. नंतर फरशी वगैरे पुसत असते मी. नंतर परत मी किचनमध्ये आले आणि जे चहाचे भांडे होते ते घासून घेतले. माझी ही सगळी झाडू वगैरेची कामं झाली की मी पण थोडी फ्रेश होत असते. थोडा हातपाय वगैरे धुवत असते, हात तोंड पाय वगैरे असं स्वच्छ धुवत असते. आणि मग मला वॉकिंगला पण जायचं असतं. मग पिक बघा किती नाचतंय, त्याला किती खुशी होती ते. मग मी इथे त्याला बोलत होते लवकर खा, आपल्याला तुला आंघोळ करायची आहे, नंतर आपण वॉकिंगला पण जायचं आहे आपल्याला. मग तो हळूहळू आपल्या टी व्ही बघता बघता खात होता. मग आम्ही वॉकिंगला जात होतो. मग पंख्याच्या खाली कपडे ठेवून पंखा चालू करून हेलो गाइस, कुत्रे मेलेले आणि छोटे छोटे कुत्रे खाते. हे आमच्या घराबाहेरचा परिसर आहे. आम्ही आता रोडवरून चालतोय म्हणून तुम्हाला थोडंसं दाखवते आमच्या बाहेरचा परिसर. चल ना मामा, चल 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 मामा, चल. मी तर चालले. मी आता आले इथे वॉकिंगला. रोज माझे वॉकिंग असते अर्धा तास पाऊण तास मी करते रोज संध्याकाळची. सकाळची तर नाही पॉसिबल होत मला, पण संध्याकाळची तर करतेच मी वॉकिंग. भावी पण असतात माझ्यासोबत वॉकिंगला. ते येतील आता, त्यांना मेसेज केला आहे मी, येतील आता ते. मग भाभी आणि मी रोज येतो वॉकिंगला. कधी कधी होते मिस माझी, पण भाभी रोज येतात वॉकिंगला. पाऊस असला की पण आम्ही पण नाही येत वॉकिंगला. मग वरती आभाळ पण आलंय, आता पाऊस येईल का काय माहिती. एकदम अंधार असं झालाय. मस्त झालंय क्लायमेट आता पण. काय नको ए पिकू रोडवरती जात होता, त्याला त्या साईडला जायचं होतं वॉकिंगसाठी. तो मला म्हणतोय चल मम्मा तिकडे जाऊ त्या साईडला वॉकिंगला. पण इकडे चांगलं वाटतं, आपलं घर पण साईडलाच आहे, इथे भीती पण वाटत नाही. बघायला तर मस्त वाटतं आणि खायला पण छान वाटते. आम्ही इथं थोडं आउटसाईडला राहतो, त्याच्यामुळे आम्हाला थोडं चांगली हवा पण भेटते, शुद्ध हवा. शुद्ध हवेमध्ये आम्ही राहतो.
हां. चार 5 दिवसापूर्वी मी वाघोलीत गेले होते. तिथून हे कानातले घेतले होते आणि ह्या बांगड्या घेतल्या होत्या ग्रीन कलरच्या. थोडी साईज त्याची लूज आहे, एक साईज, पण मला भेटली नाही. माझ्या हाताची साईज एक साईज लूज आहे. तसे चालतं चालतं हे बघा अशा हातात येतात खाली, पण छान वाटतात ते मला. 2 जोड घेऊन आले होते आणि कानातले मी अजून म्हणजे हे अजून 2 वेगळे डेली यूजसाठी घेऊन आले होते. 2-3 जोड घेऊन आले. इथं आमची बिल्डिंग आहे. इथे राहतो आम्ही आणि इथं साईडलाच मी वॉकिंगला येते. भाभींना आज लेट झालं नाही तर भाभी पण येतात टाईमवरती. मस्ती करते. इकडे ये. रोडवरती जातोय, मस्ती करतोय. मला बघा काय पकडायला दिलंय पिकून. क्ले मध्ये त्याने झाड लावलंय, झाड उगवतोय क्ले मध्ये. हा चावी दे. कशाला? इथे आता आपल्याला भाभी पण जॉईन झालेत आणि ही भाभीची मुलगी आहे खुशी. आता इथे आम्ही रोज वॉकिंग करतो. मग वॉकिंग करून मी घरी आल्यानंतर हे सगळं जे पंख्याखाली कपडे ठेवलेले असतात ते परत मी व्यवस्थित स्टँड लावून घेते आणि मग मी डायरेक्ट हातपाय धुवायला जात असते. बाहेरून आले की मी अगोदर हातपाय धुते, तसंच घरात नाही फिरत कधी. मग मी हातपाय धुवून आल्यानंतर 1 ग्लास पाणी पीत असते. मग पाणी पिऊन झाल्यानंतर मी माझ्या पुढच्या मग कामाला लागते. जसे संध्याकाळचा दिवाबत्ती करते, नंतर स्वयंपाकाला लागते. सकाळी मी आलूचे पराठे बनवले होते, त्याचीच भाजी थोडीशी राहिली होती. मग दुसरी काय भाजी बनवू तेच पडलं होतं. मग तोच बटाटा घेतला आणि त्याच बटाट्याचा म्हटलं रस्सा बनवूया. मग ते रस्सा बनवायला घेतला. त्यासाठी कांदा चिरला, टोमॅटो चिरून घेतला. आणि बघ साईडला आम्हाला तर कुकरचा भात नाही आवडत, टोपातला असा भात आवडतो. आपण पाणी गाळून केलेलाच भात आवडतो. मग इथे तो बटाटा मी थोडा पाण्याने हे करत होते. फ्रीजमध्ये ठेवला तर थोडासा असा घट्ट झाला होता. मग त्याच्यात पाणी टाकून असं पातळ करून घेत होते. ही आमच्या शेतातलीच मोहरी आहे. त्याच्यामध्ये कधी कधी दगड पण असतात आणि छोट्या छोट्या काड्या पण असतात, मातीचे खडे पण असतात. म्हणून थोडंसं अशी फूंक मारून ते साफ करून घेत असते. नंतर मी मोहरी टाकली तेलामध्ये, नंतर जिरे टाकले. ते दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर परत मी कांदा टाकून घेतला आणि कांदा मग चांगला फ्राय करून घेतला. नंतर टोमॅटो टाकून घेतला त्याच्यामध्ये, तो पण चांगला फ्राय करून घ्यायचा.
मग इथे आमचं जेवण पण झालं होतं पिकूचं आणि माझं. म्हणजे पिकूचे पप्पा तर लेट येतात, म्हणजे 11-12 वाजतात त्यांना कधी कधी यायला. लवकर आले तर आम्ही मग सोबतच जेवत असतो, नाहीतर ते बोलतात तुम्ही जेवून घ्या मला लेट होणार आहे. आणि पिकूला पण लवकर झोपायचं असतं सकाळी स्कूलसाठी उठायचं म्हणून. नंतर मी सगळे भांडी वगैरे घासून घेते, किचन ओटा सगळं आवरून घेते. हे रात्रीच मी करून झोपत असते, मला खूप आवडतं. नाही तर असं सकाळी तेच भांडे खरकटे बघितले ना मग फ्रेश पण वाटत नाही. तुम्ही कधी पण ना रात्री बघा, सगळं किचन ओटा वगैरे साफ करून झोपा, पूर्ण क्लीन करून झोपा. मग सकाळी उठल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं ना तिथे बघून. मग मन एकदम असं प्रसन्न राहतं आणि सकाळी आपले कामं पण पटापट होतात. मग मी ते भांडे पण सगळे क्लीन करते, गॅस पण चांगला धुवून पुसून वगैरे क्लीन करून ठेवत असते रात्रीचं. आणि मग त्याच्याने चांगलं म्हणजे स्वच्छता पण राहते आणि झुरळं वगैरे होत नाहीत, बारीक बारीक किडे पण होत नाहीत कधी. त्याच्यामुळे रात्री आपलं किचन वगैरे साफ करून कधी पण झोपायचं. त्याच्याने आपलं क्लीन करून झोपलं ना मग त्याच्याने आपलं मन पण प्रसन्न राहते आणि झोप पण आपल्याला चांगली लागते. नाहीतर अशी कधी एक जरी भांडं वगैरे असं राहिलं ना मग मला चांगली झोप पण नाही लागत कधी, नुसतं त्याकडे लक्ष जात असतो. म्हणून हे सगळी स्वच्छता मी रात्रीच करून झोपत असते.